समोर वाघाचा आदर्श असेल तर कोल्ह्याचे भय कुठं, शिवाय वाट पावनखिंडाची असेल तर त्यात थांबतील ते पाय कुठं. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सोलो ट्रेकर तेजू, सह्याद्रीचा रातकिडा. तर आज आपण चाललोत कोल्हापूरला. आजची आपली पदभ्रमंती आहे पन्हाळगड ते विशाळगड नाही जाणार आपण, पन्हाळगड ते पावनखिंड करायचे. 52 किलोमीटरचा रेंज ट्रेक नाही म्हणता येणार, ऐतिहासिक पदभ्रमंतीच बोलता येईल. तर दाखवतो बघा किती किलोमीटर इथून. लॉक इथून 319 किलोमीटर आहे आपल्याला. आणि बघा भावांनो, तुम्हाला मी जेव्हा निघतो, कोणत्याही ट्रेकला निघतो, तेव्हा इथे मी फोटो काढतो. माझ्या घरापासून निघालो की थोडंच 2 मिनिटावर इथे फोटो काढतो, जिथून समोर हा इर्शालगड दिसतो. इर्शालगड नंतर कलावंतीदुर्ग, प्रबलगड, या डोंगराच्या पलीकडं कर्नाळा आणि माणिकगड दाखवतो तुम्हाला. म्हणजे माणिकगडाच्या पायथ्याला, माणिकगडला जायचं असेल तर आपल्या घरासमोरच जायला लागतो. कदाचित दिसणार नाही वाईड अँगलमध्ये, तो बघा तिथं माणिकगड आहे. बऱ्याच दिवसापासूनची इच्छा होती पन्हाळगड ते पावनखिंड हा अनुभव रात्री घ्यायचा, म्हणून घरापासून 320 किलोमीटरचा प्रवास करत मी निघालो कोल्हापूरकडे. तर मित्रांनो, आपण आता आहोत लोणावळ्यामध्ये. तुम्ही हा प्लेस बघितला असेल, ही RR हा विला आहे, जुना आयशा विला. याचा फक्त नाव बदनाम केलंय, बाकी काही नाही. इथे कोणतीही अशी हरर गोष्ट कोणती नाही. याच्यावर कव्हर होता, मी मागच्या वेळेला त्याच्यावर बसलेलो पण. कित्येक वेळा इथून जाताना बघितलंय, काही लोक इथे येतात, आतमध्ये तोडफोड करतात. हे कितपत योग्य आहे? टॉर्च आपल्याकडे, आता टॉर्च ना, पूर्ण चिखल झाले ना, तर आतमध्ये गेलो असतो दाखवायला तुम्हाला. इथून वरती रूम आहेत, पूर्ण पावसामुळे पूर्ण चिखल झालं. कधी आलात इथे तर बिंदास्त या, भीतीचं काही कारण नाही. लोणावळ्यात माझ्या रातराणीचं पोट भरलं आणि मी निघालो पुढे पुणे बायपास साताराकडे जाताना आपल्याला हा साधारण 1300 मीटरचा कात्रज टनल लागतो. लहानपणी बसने किंवा गाडीने जाताना अशा टनलमध्ये गेलो की जोरात ओरडायचो. मी घरून निघाल्यापासून चालू झालेला पाऊस तो आत्ता इथे थांबलाय. म्हणजे आत्ता तुम्ही मोबाईल बाहेर काढलाय, आत्ता पोहोचलोय साताऱ्यामध्ये. हा आपल्याला हा जो समोर दिसतो तो अजिंक्यतारा आहे. आणि बघा, इथून कोल्हापूर किमान 120 किलोमीटर असेल. आणि गाडीची अवस्था बघा कशी झाली. गाडीवर हवेने रेनकोट फाडल्यामुळं नवीन रेनकोट घ्यायला मी थांबलो उमरस फाट्यावर. इथे या ताईने सुद्धा या रातकिड्याला ओळखलं. नवीन रेनकोट अंगावर चढवला आणि मी निघालो माझ्या वाटेला कोल्हापूरकडे. इथून कोल्हापूर 87 किलोमीटर, तर थोड्या वेळात अंतर राहिलं फक्त 47 किलोमीटर. तर बघा, आपण इथे पोहोचतो. हा पेठ नाका आहे. पेठ नाक्यापासून हा रोड जातो सांगलीकडे आणि तो हायवे जातो सरळ कोल्हापूरकडे. आणि ब्रिज खालून पन्हाळाकडे जायला आपल्याला शॉर्टकट आहे 43 किलोमीटर. इथेच पेठनाका फाट्यावर नाश्त्याला शेवपुरी पाणीपुरी खाऊन मी येऊन पोचलो या स्टॉपवर, जिथून ज्योतिबा 28, कोल्हापूर 40, तर पन्हाळगड फक्त 29 किलोमीटर होतं. तिथून पुढे निघालो आणि पुन्हा रेनकोट फाडलं. नशीब या ऑफ रोडला रेनकोट घ्यायला दुकान भेटलं. सकाळपासून हा तिसरा रेनकोट चेंज केला आहे मी. आपली गाडी 70चा स्पीड जरी घेतला तरी पण हवेने लगेच फाटतोय. हा सकाळपासून मी तिसरा रेनकोट घेतलाय आणि आता एकदम हळूहळू जाणार होता. आपण पुढे जाऊन पुन्हा एक रेनकोट एक्स्ट्रा घेतलं, कारण पुढे दुकान भेटेल नाही भेटेल. तिथून पुढे निघालो आणि मी येऊन पोचलो या पुलावर. तर बघा मित्रांनो, मागे रेनकोट घेतल्यानंतर मी आता इथे या पुलावर आलो. वारणा नदीवर जो पूल होता तो मागच्या बाजूने तुटलेला, तर त्याच्यावर भरावा केलाय. आणि हा पण पूल बराच जुना वाटतोय आणि कधी जाऊ शकतो. आणि इथून आपण पुढे जाणार आता पन्हाळा. तो जो दिसतोय पन्हाळागड पुढे दिसतोय, तो पन्हाळागड. तिथे आपल्याला जायचंय. 320 किलोमीटर प्रवास करत शेवटी मी पोहोचलो पन्हाळगडाच्या पायथ्याला. पन्हाळगडाकडे जायच्या आधी उजवीकडे आपल्याला हा बोर्ड दिसतो, जिथून आपण पोहोचतो वीर शिवाकाशी त्यांच्या समाधीजवळ. तर जय शिवराय भावांनो, मी आता पोहोचलो पन्हाळगडाच्या पायथ्याला, शिवाकाशी त्यांच्या समाधीजवळ. माझा अंदाज होता मी 4 वाजेपर्यंत इथे पोहोचेल, पण मला यायला 7:45 झाले. याचं कारण असं की गाडीवर 70चा जरी स्पीड घेतला तरी रेनकोट फाटत होता. हा माझा 4था रेनकोट आहे घरून निघाल्यापासून. घरून मी 11 वाजता निघालेलो, मला यायला इथे 7:45 झाले. आणि घरून निघाल्यापासून पाऊस कंटिन्यू चालू होता सातारा येईपर्यंत. साताऱ्यानंतर पाऊस बंद झाला होता थोडा, पण हवा जोरात होती. तर आता आपण शिवाकाशी त्यांच्या समाधीजवळ आहोत.
इथून खाली गेलो तर शिवकाशीदांची समाधी आहे, आपण जाऊन दर्शन घेऊया. इथे येऊन शिवाकाशीदांचं बलिदान आठवलं की अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. समोर वाट्याला येणारा मृत्यू माहीत असून स्वतःचा संसार लेकराबाळांचा विचार न करता राजांसाठी स्वराज्यासाठी मृत्यूच्या दारात हसत जाणं हे तुम्हाखेरीज कोणाला जमणे नाही. समाधीचं दर्शन घेतलं आणि मी येऊन पोचलो चौकात असलेल्या बाजीप्रभूंच्या स्मारकाजवळ. स्मारकाच्या डाव्या बाजूला गिरीस्थान नगर परिषदची बिल्डिंग आहे. तिथेच कॅमेऱ्यासमोर मी माझी गाडी लावली. इंच इंच जखमा अंगाला, पर मागं ना फिरे हा मावळा. अरे जाऊन सांग त्या यमाला, जोवर राजा सुखरूप नाही पोचत विशालगडाला, तोवर उसंत नाही मला मारणाला. तर बाजीप्रभूंचं दर्शन घेऊन मी आता इथून निघतोय. वाजलेत 9:38. बाजीप्रभूंचं दर्शन घेतलं आणि मी पुढचा रस्ता धरला. तर बघा, आपण बाजीप्रभूंच्या स्मारकापासून वर आलो. वर आल्यानंतर आपल्याला एक कमान लागली, राजदिंडी मार्ग. तिथून आतमध्ये आल्यानंतर आपण इथे पोहोचतो. इथे जिथून पावनखिंडचा ट्रेक चालू होतो आणि प्रत्येक म्हणजे 100 मीटरला असं दिशादर्शक हे असे खांब लावलेले आहेत. आणि इथं सुरुवातीलाच आपल्याला हा भग्नावस्थेत असलेला नंदी बघायला मिळतो. आणि आपल्याला इथून जायचं सरळ पुढे. इथून 52 किलोमीटर आतमध्ये जायचं. ही फक्त एक वाट नसून स्वराज्याच्या संघर्षाची, मावळ्यांच्या पराक्रमाची आणि बलिदानाची जिवंत साक्ष आहे. या वाटेवर पडलेलं प्रत्येक पाऊल इतिहासाच्या एक अमरगाथेची आठवण करून देतं. तर बघा, आपण तिथून आतमध्ये आल्यानंतर फार 10 ते 12 मिनिटांमध्ये आपण इथे पोहोचतो. आपण पोचतो तुरुकवाडीच्या मागे, जिथून डाव्या बाजूला महालुंगेवाडीकडे जायला दिशादर्शक बाण आहे. पुढे तुरुकवाडीमध्ये या दादांनी मला काठीची मदत केली. तिथून पुढे थोड्याच वेळात मी येऊन पोचलो या ठिकाणी जिथे शिवाकाशीद आणि महाराजांची शेवटची भेट झाली होती. तिथून पुढे 15-20 मिनिट जंगल चढाव करून आपण पोचतो महालुंगेवाडीमध्ये. महालुंगे गावातून वर आल्यानंतर रस्ता अजिबात सोडायचा नाही, आपल्याला सरळ यायचंय. सरळ आल्यानंतर मसाई पठार लागतो आपल्याला. आणि मसाई पठारावरून पण रस्ता सरळ, कारण वाटा फुटलेल्या आहेत बऱ्याच. रस्ता सरळ धरायचा आपल्याला, असं मला सांगितलंय. आता बघू पुढे जाऊन. चला. महालुंगेवाडीतून मी मसाई पठारावर आलो आणि जोरदार वाऱ्याने पहिल्या क्षणी मला वेगळाच अनुभव दिला. जणू सह्याद्री स्वतः या प्रवासात माझं स्वागत करत आहे. पुढे आलो आणि लांबूनच मला काहीतरी नजरेस पडलं, पण ते क्लिअर दिसायच्या आधीच गायब झालं. आणि तिथून सरळ चालत काहीच वेळात मी पोचलो या कमानजवळ. आणि इथे यायला मला वाजले 12:30. कमानपासून पुढे वाटेतच उजव्या बाजूला आपल्याला या छोट्या मंदिराचं दर्शन होतं. बघा, मगाशी बोललो ना मी, मसाई पठारावर एवढ्या वाटा गेल्यात, 1000 वाटा आहेत. आता ही बघा, या साईडने आलो. पुढे मलकी पायवाट बघा, ही सरळ गेले. इकडे काही वाट दिसतच नाही. पण हा बघा, दिशादर्शक इथं. आपल्याला फक्त दिशादर्शक फॉलो करायचे आहेत. बाकी वाटा 1000 आहेत इथं. कोणती वाट धरायची नाही, फक्त दिशादर्शक लांबून लांबून दिसतील आपल्याला. आणि याच्याने चुकायला होत नाही. बराच वेळ चालून पुढे आपल्याला हा बोर्ड लागतो, जिथून खाली उतरून आपल्याला 15-20 मिनिट जंगलातून चालावं लागतं. तेवढं चालून पुन्हा वर येऊन आपण पोचतो मसाईदेवी मंदिराजवळ. मसाईदेवीचं दर्शन घेतलं आणि मी पुढे निघालो. पुढे जाऊन आपल्याला हा उलटा धबधब्याचा बोर्ड लागतो, पण हवेचा जोर जास्त असल्यामुळं मी तिथं न जाता पुढे निघालो. तेवढ्यात मागून एक वेगळाच आवाज आला. बघितलं तर इथे मी एकटा नव्हतो. कोणीतरी माझ्यावर लक्ष ठेवत होतं, जसं की माझ्यासाठी झालं असतंय. पण मी तिथं जास्त वेळ थांबता निघालो पुढे आणि येऊन पोचलो कुंभारवाडीमध्ये. तर इथेच एक वाट चुकण्यासारखं आहे. तर इथे दिशादर्शक कुठेच लावलं नाही. तर इथे उजवीकडं आणि सरळ न जाता आपल्याला डावीकडे जायचं आहे. कुंभारवाडीपासून खोतवाडी अजूनही 2 किलोमीटर लांब होती आणि मला इथेच वाजले 3:30. 20-25 मिनिट चालून मी पोचलो खोतवाडीमध्ये आणि इथे यायला मला वाजले 4. तिथेच एका घरासमोर मला छोटासा आडोसा भेटला, ज्यात मी सोबत आणलेल्या चटणी भाकरीने माझ्या पोटाला लागलेली भूक भागवली. खोतवाडीमध्ये पोटाची आग विझवून मी पुढचा रस्ता धरला आणि पुढे निघालो मांडलेवाडीमध्ये. मांडलेवाडीकडे जाताना आपल्याला इथे 2 वाटा दिसतात, जिथे उजवीकडे न जाता आपल्याला जायचं आहे डाव्या बाजूला. डाव्या बाजूने मी आलो पुढे. महाराज, माझा चेहरा तुमच्यासारखा दिसतो. मला तुमचे वस्त्र द्याल? मी शत्रूला गुंतून ठेवतो. शिवा, तुला माहित आहे याचा अर्थ काय? होय महाराज, मृत्यू निश्चित आहे. पण माझ्या मृत्यूने जर तुमचं जीवन आणि स्वराज्य वाचत असेल तर हा सौदा मला मान्य आहे. तिथून पुढे हा छोटा ओढा पार करत मी पोचलो मांडलेवाडीजवळ आणि इथे यायला मला झाली पहाट. मांडलेवाडीपासून पुढं आलो. मांडलेवाडी नंतर आपल्याला करपेवाडी लागेल. तर हा सरळ फिरून जाण्यापेक्षा
आपण शॉर्टकट असं जाऊ. मांडलेवाडीपासून बराच वेळ चालत मी पोचलो करपेवाडीमध्ये. तर बघा भावांनो, मी आता आलोय करपेवाडीमध्ये. यायला उशीर झाला, त्याला कारणं हजार आहेत. पण बघा ही फ्रेम, एवढी फ्रेम बघितल्यावर आठवलं 2022 मध्ये आलेलो मी. अनवाणी पायाने होतो तेव्हा, वेद सह्याद्री सोबत आलेलो, पूर्ण ग्रुप होता. आणि ही जी धस, या धशीला आम्ही फोटो काढलेला. तर करपेवाडीपासून सरळ रस्ता वेगळा होता, पण मी ती धस उतरून खाली आलो आणि पुढून रस्ता चुकलो. तर एक गुरांची वाट समजून मी आलो इथून, कसा तरी पोचलो. आणि शेवटी मला एक ती भगवी रिबीन दिसते बघा तिथं, म्हणजे हा रस्ता भेटला मला आता. तिथून निघालो आणि आंबेवाडी अलीकडं हा ओढा पार करत मी पोचलो निलगिरी झाडांपाशी. ही पडलेली झाडं बघून मनात एक प्रश्न सारखा येत होता, खरंच ही ऐतिहासिक वाट आता तशी राहिली आहे का जशी त्या काळी होती? तर मी आता कलकेवाडी जवळ आहे, कलकेवाडी पुढे आहे थोडी. तिथं ही आयडिया दाखवण्यासाठी आयडिया बघा. तिथून पुढे रिंगेवाडी मालेवाडी करत मी पोचलो पाटेवाडीच्या या वळणावर, जिथून उजवीकडे जाणारा रस्ता जातो पावनखिंडकडे. तिथून पुढे निघालो आणि सकाळपासूनची लागलेली भूक भागवायला मी थांबलो धनगडाच्या अलीकडं या ओढ्याजवळ. लागलेली भूक भागून पुढे निघालो आणि इथे मला एक ग्रुप भेटला, ज्यामध्ये माझ्या ओळखीची बरीच लोकं होती. तिथून पुढे धनगरवाडा अलीकडे आपल्याला आणखी एक आणि शेवटचा ओढा लागतो. पुढे पांढरपाणी गाव टाकून आपण पोचतो इथे, जिथून उजवीकडे जाणारा रस्ता जातो 4 किलोमीटर पावनखिंडकडे. तेवढं चालून शेवटी आपण पोचतो या प्रवेशबुरुजाजवळ आणि तिथून पुढे थोड्याच पायऱ्या उतरून आपण पोचतो पावनखिंडमध्ये. आणि इथे आल्याला डोकं टेकलं आणि एक वाक्य कानी पडलं, राजांसाठी जीव द्यायला भेटला तर देऊन टाकायचं, सोनं होतंय जिंदगीचं. लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, असं म्हणणारे बाजीप्रभू सोबत फुलाजी प्रभू, रायाजी बांदल आणि 600 मावल्यांनी याच खिंडीत शेवटचा श्वास घेतला आणि ही घोडखिंड पावनखिंड झाली.